सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आज आपण अशा एका स्कीम बद्दल बोलणार आहेत की ज्याच्यामधनं तुम्हाला मंथली इन्कम स्टार्ट होणार आहे, तेही रिस्क फ्री. अमाऊंट असणार आहे 9,250 रुपये. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की इंडियासारख्या देशामध्ये ॲसेट ॲलोकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, काही लोक काय करतात की 100% रक्कम जी आहे ते इक्विटी मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ते रॉंग आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये थोडी थोडी असायला पाहिजे. म्हणजेच काय, तुमचे काही पैसे जे आहेत ते इक्विटी मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये लावले पाहिजेत. काही पैसे जे आहेत तुमचे ते फिक्स डिपॉझिटमध्ये, ज्यातनं आपल्याला गॅरंटेड रक्कम मिळेल. काही पैसे जे आहेत ते रिअल इस्टेटमध्ये लावले पाहिजे. काही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये लावले पाहिजे. काही गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये लावले पाहिजे. अशा पद्धतीनं ॲसेट ॲलोकेशन करायला पाहिजे. तर आजचा विषय जो आहे तो डेट कॅटेगरीचा आहे, फिक्समध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्याला गॅरंटेड मंथली इन्कम मिळणार आहे. त्या स्कीमचं नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. बघा, याची जर पात्रता जर बघितली आपण, तर तुम्ही दरवर्षी म्हणजे कमीत कमी 1,500 रुपयापासून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. याच्यामध्ये जो इंटरेस्ट मिळणार आहे तुम्हाला तो मंथली मिळणार आहे. आणि जास्तीत जास्त रक्कम किती करू शकता? इंडिव्हिज्युअल अकाउंट असेल तर जवळपास 9 लाख रुपयापर्यंत. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकाचं जर अकाउंट असेल घरातलं, तर त्याच्या नावावर आपण जास्तीत जास्त एका वर्षामध्ये 9 लाख रुपये डिपॉझिट करू शकतो. आणि जॉईंट अकाउंट असेल, समजा माझ्या वाईफसोबत जर मी अकाउंट ओपन केलं, तर त्याच्यामध्ये मी जवळपास 15 लाख रुपयापर्यंत या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि मला मिळणारी रक्कम कशी मिळणार आहे? इंटरेस्ट जो मिळणार आहे तो मंथली मिळणार आहे. आणि इंटरेस्ट अमाऊंट जी असणार आहे ती आत्ता सध्या जर बघितली आपण तर जवळपास 7.4% आहे. आता बघा, आपण याच्यामध्ये बघूया की किती प्रकारचा आपल्याला इंटरेस्ट मिळू शकतो. समजा मी 3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली यावर्षी, ठीक आहे, तर मला मंथली मिळणारी जी रक्कम आहे ती 1,875 रुपये. त्याचप्रमाणे समजा मी इंडिव्हिज्युअल अकाउंटमध्ये 9 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली, तर मला मंथली मिळणारी रक्कम जी आहे ती 5,550 रुपये मिळतील. आणि जर तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन केलं आणि 15 लाख रुपये जर डिपॉझिट केले, तर मी म्हणल्यासारखं तुम्हाला महिन्याला 9,250 रुपयाचा महिना स्टार्ट होईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे. गव्हर्नमेंटची बँकिंग सिस्टीम आहे. याच्यामुळं तुम्ही या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बघा, आता याच्यामध्ये काय की नॉर्मली बघायला गेलं की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो म्युच्युअल फंडमध्ये म्हणा, लॉकिंग असतं, ओपन एंडेड फंड असतात, क्लोज एंडेड फंड असतात. म्हणजेच काय, बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा की म्युच्युअल फंडमध्ये, ओपन एंडेडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय होतं की मी पैसे आज जरी टाकले तर मी उद्या विड्रॉ करू शकतो, कधीही विड्रॉ करू शकतो. त्या विड्रॉलचं ऑप्शन असतं. त्याच पद्धतीनं या स्कीममध्ये जर बघितलं आपण तर ही 5 वर्षाची स्कीम आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर अर्ली पैसे विड्रॉ केले तर तुम्हाला विड्रॉ करता येतात. पण विड्रॉ एका वर्षाच्या आत विड्रॉ करता येत नाहीत. एका वर्षाच्या नंतर विड्रॉ करता येतात. पण तुम्हाला 2% चे चार्जेस लागतील. त्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही 3 वर्षानंतर जर विड्रॉ केली तर तुम्हाला 1% चा चार्ज लागेल. आणि तुम्ही 5 वर्षानंतर तुम्हाला पूर्ण तुमची प्रिन्सिपल अमाऊंट मिळणारच आहे. आणि जी मिळणारी रक्कम आहे, बघा, आता टॅक्स तुम्हाला सांगतो मी, की जर समजा तुमचं कुठल्याही प्रकारचं इन्कम नाहीये, तर तुम्हाला या म्हणजे स्कीमवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाहीये. बघा, आणि ज्या लोकांचं टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसतात त्यांना मात्र त्या टॅक्स स्लॅब प्रमाणे या इन्कमवर टॅक्स लागेल. अशा पद्धतीनं ही पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम वर्क करते. कुणालाही अजून काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला कशी वाटली ही स्कीम तुम्ही नक्कीच तुमचा अभिप्राय मेन्शन करा. ज्या लोकांना म्युच्युअल फंडचं नॉलेज पाहिजे, ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, म्युच्युअल फंडमध्ये करायचे, कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे कळत नाहीये, कशा पद्धतीने डेट लावायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मी मागं व्हिडिओ बनवलेले आहेत. काही लोकांना स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, कशा पद्धतीने सेक्टरचं अनालिसिस करायचं, फंडामेंटल अनालिसिस करायचं, याच्याबद्दलचे सगळे व्हिडिओ जे आहेत त्या माझ्या यूट्यूब चॅनल आहेत. त्याच्यानंतर माझा पोर्टफोलिओ सुद्धा या चॅनलवर रिव्हील केलेला आहे. त्यामुळे तोही तुम्ही बघू शकता. तुम्हाला लॉंग टर्मसाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.